गावातील तरुण रोशन शहा समाजाने येते, तरी पण गावामधील वातावरण असं आहे, कोणत्या जाती धर्माचं वातावरण नसून आज रोजी जे म्हणजे राजकीय क्षेत्रात हिंदू मुस्लिम करून जे तेढ निर्माण होते, राजकीय पोळी शेकल्या जाते, तसं कोणत्याही याचं गावामध्ये आमच्या वातावरण नाही आहे. पण त्याच्यापेक्षाही चांगलं मुलांनी एक म्हणजे गरीब परिस्थिती आहे, घराची परिस्थिती बघता तुम्ही अजूनही पहा, टिनाचं घर आहे आणि विटा रचलेले आहे. वडील हे भंगार म्हणजे गावातून गोळा करून विकत होते. एवढं करून सुद्धा त्यांनी मुलांना चांगल्या पद्धतीनं एक चांगला मार्ग दाखवला आणि चांगलं शिकवलं. त्याच्या म्हणजे त्याच्या घरच्यांचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि त्याचं सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे स्वतःची जिद्द आणि चिकाटी, याच्या भरोशावर त्यानं खूप चांगलं यश संपादन केलं. याचा गावातील तरुणांनी एक चांगला संदेश घेऊन अशाच पद्धतीनं परीक्षेच्या नादी लागायचं, कोणत्या पक्षाचे झेंडे घेऊ नका आणि एक गावाचं नाव कसं रोशन करता येईल हे या रोशननं सिद्ध करून दाखवलं. हे याच्यासाठी त्याचं खूप खूप अभिनंदन. तुझा जे यश प्राप्त झालं त्याच्यावरती गावातील तरुणांना किंवा तुझ्या मनातील भावना दोन शब्दात व्यक्त कर. एवढंच म्हणेल, यश भेटतं तर टाइम लागतो, चिकाटी आणि प्रयत्न चालू ठेवा, तुम्हाला यश नक्कीच भेटेल. तुला किती वर्ष लागले याच्यामध्ये, किती वर्ष गेले? दुसरा अटेम्प्ट होता, मला 2.5 वर्ष लागले. अच्छा, तुला याच्यामध्ये कोणाकोणाची मदत झाली आणखी? कुटुंबापासून तर पूर्ण मित्र, माझे गावकरी, सगळ्यांच. अच्छा, वडील काय करतात? वडील पहिले तर भंगार विकायचे आणि नंतर मग त्याला पॅरलिस झाला. त्यानंतर मला अकोल्याचे स्पेशली म्हणजे शेख सर, ते म्हणजे अनोळखी माणूस घरी आला आणि माझं त्यापासून त्यानं म्हणजे 6-7 वर्ष माझं म्हणजे आता पण शिक्षण तेच करत होते. त्यांचा खूप खूप आभार आहे मला. आणि त्यांच्यासोबत 2 लोक म्हणजे अरब सर आणि गनिउल्ला सर, हे तिघांना मिळून मला म्हणजे एक मुलासारखंच पाळलेलं आहे आणि शिक्षण त्यांनीच केलं आहे माझं. स्पेशलिस्ट थँक्स त्यांनाच. अच्छा, आता शिरला गावातील याच्या आधी पण एक राजेंद्र आणि एक प्रतीक दोन्ही मुलांनी MPSC पास केले आणि त्याच्या पाठोपाठ तुझा पण आता तू पण गावामध्ये एक नावाचं एक शिरपेचा मानाचा तुला रोवला. त्याच्याबद्दल गावातील तरुणांना तू काय सांगशील किंवा काय संदेश देशील? गावाला मुलांना, तरुण मुलांना एवढंच सांगेल, आजची जे तलवार आहे ती पेन आहे, पेन तुम्ही सोडू नका. अच्छा, ठीक आहे. खूप चांगल्या शब्दात मुलांना संदेश दिला. आणि आपण आता वडिलांचं एक सांगा तुम्ही तुमच्याबद्दल, मुलाच्या विषयी काय वाटतं तुम्हाला? मुलानं माझं नाव कमावलं बा, माझ्या गावाला मला सहकार्य लय भरपूर केलं, दोस्त मित्रांनी लय काही केलं माझ्यासाठी, सगळी सोमवती मेहरबानी आहे. बरं, ठीक आहे. आई बोल. माझ्या मुलांना लय मेहनत केली, मेहनतचं फळ त्याला मिळालं.